हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जनरल फार्माकोलॉजी। आणि मित्रांनो, या डीएमईआर च्या मित्रांनो 207 वॅकन्सीज आहेत। तर मित्रांनो, या 207 वॅकन्सीसाठी जी एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे तर ती टीसीएस पॅटर्नने एक्झाम होणार आहे। तर मित्रांनो, जे टीसीएस पॅटर्नचा सिलेबस आहे त्यावरती मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट जर कोणता पॉइंट असेल तर तो आहे जनरल फार्माकोलॉजी। तर मित्रांनो, या पॉइंट वरती सिंपल डेफिनेशन वर क्वेश्चन असतात आणि हे सर्वांना डेफिनेशन व्यवस्थित कन्सेप्ट माहिती असेल तर तुमचे तिकडे फिक्स मार्क होतात। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये जनरल फार्माकोलॉजी डिटेल मध्ये बघणार आहेत। त्याचबरोबर जे इम्पॉर्टंट एमसीक्यू क्वेश्चन या जनरल फार्माकोलॉजीवर येतात असे 4-5 सॅम्पल क्वेश्चन पण आपण बघणार आहेत। त्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा। आणि मित्रांनो, आपण आपल्या युट्यूब चॅनल थ्रू ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड करतो। आणि त्याचबरोबर मित्रांनो, आपण जे डीएमईआर च्या टीसीएस पॅटर्नचा टेक्निकलचा सिलेबस आहे ते स्टडी मटेरियल पण सर्व स्टुडंटला अवेलेबल करून देणार आहेत। तर त्याच्यासाठी जर तुम्हाला स्टडी मटेरियल पाहिजे असेल, त्याच्या रिलेटेड तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर मित्रांनो, जे डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय आपण या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे आणि तिकडे व्हॉट्सअपवर तुम्हाला स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल। आणि ह्याची जी फीस आहे मित्रांनो स्टडी मटेरियलचे 799 आहे। आणि हे फक्त मित्रांनो स्टडी मटेरियल नसेल, याच्यामध्ये टेस्ट पण इन्क्लूड असतील, प्लस सर्व जे टीसीएस पॅटर्नचे टेक्निकलचा सिलेबस आहे तो सगळा याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे। आणि ती नोट्स कशी असेल तर मित्रांनो, हे जे मी शिकवणार आहे अशा पद्धतीची एक्झॅक्ट बिनकामाचा फापट पसारा तिकडे नसणार आहे। जे तुमच्या एक्झाम मध्ये विचारलं जातं डीएमईआर च्या स्पेशल नोट्स असणार आहेत। याच्या बाहेरचा क्वेश्चन मित्रांनो 100% गॅरंटी असेल की एक्झाम मध्ये तुम्हाला दिसणार नाहीये। तर मित्रांनो, आता आपण स्टडी करू जनरल फार्माकोलॉजी। आता मित्रांनो, पहिल्यांदा फार्माकोलॉजीची डेफिनेशन जर बघितली आपण तर मित्रांनो सिंपल डेफिनेशन आहे। याच्यामध्ये स्टडी केलं जातं ड्रग बद्दलच्या सगळ्या गोष्टी, म्हणजे त्याची मोड ऑफ ऍक्शन काय असेल, म्हणजे ड्रग जो असतो तो बॉडीमध्ये असा काय काम करतो, म्हणजे एखाद्या पेशंटला जर एखादा डिसीज होतोय आणि त्या डिसीजला क्युअर करण्यासाठी, त्या कंडिशनला क्युअर करण्यासाठी आपल्याला ड्रग कंझ्युम करावा लागेल। आता हा जो ड्रग कंझ्युम करतोय तो कसा बॉडीमध्ये काम करून ती जी कंडिशन आहे ते क्युअर करणार आहे, हे फार्माकोलॉजी मध्ये स्टडी केलं जातं। आता हे फार्माकोलॉजी मध्ये स्टडी करतोय तर त्यावेळेस त्याच्यामध्ये फार्माकोलॉजी मध्ये त्याचं फार्माकोकायनेटिक असेल, म्हणजे त्या ड्रगचं बॉडीमध्ये गेल्याच्या नंतर ऍब्सॉर्प्शन कसं होणार आहे, त्याच्यानंतर त्या ड्रगचं ब्लड मध्ये डिस्ट्रीब्युशन जो होणार आहे सर्व बॉडी टिश्यू पर्यंत तर ते डिस्ट्रीब्युशन कसं होईल, त्याच्यानंतर मेटाबॉलिझम होणार आहे तर ते मेटाबॉलिझम कसं होईल, त्याच्यानंतर एक्सक्रीशन होणार आहे ते कसं होईल, त्याच्यानंतर त्या ड्रगचं फार्माकोडायनामिक असेल, म्हणजे तो कसा ऍक्शन दाखवेल आणि काय बॉडीमध्ये कोणत्या रिसेप्टरवर वर्क करून ऍक्शन दाखवेल, या सगळ्या गोष्टींची स्टडी आपण फार्माकोलॉजी मध्ये करतो। आता मित्रांनो, इकडे सोर्स ऑफ ड्रग तुम्ही बघू शकता की कोणत्या कोणत्या सोर्सेसने ड्रग येतात किंवा बनतात। तर मित्रांनो, पहिलं आहे नॅचरल सोर्स, म्हणजे नॅचरली जे काही आपल्या समजा नॅचरली आहेत, ॲनिमल असतील, प्लांट असतील किंवा वेगवेगळे मिनरल्स असतील, तर या थ्रू जे ड्रग भेटतात ते नॅचरल सोर्सेस थ्रू ड्रग भेटले जातात। त्याच्यानंतर आहे मित्रांनो सेकंड सोर्स ऑफ ड्रग म्हणजे सिंथेटिक, म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, वेगवेगळे जे दोन कंपाऊंड असतील तर त्यांचं रिॲक्शन करून तिकडे सिंथेसिस केलं जातं, बनवलं जातं। म्हणजे आपण जर समजा एखादी भाजी बनवतोय तर त्याच्यासाठी मीठ मिरची सगळ्या गोष्टी आपण ऍड करून ती जी भाजी आहे ते ऍड करून बनवतो। तसंच मित्रांनो, जे सिंथेटिक ड्रग असतात त्याच्यामध्ये कंबाईन करून त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ऍड करून बनवले जातात। त्याच्यानंतर मित्रांनो आहे सेमी सिंथेटिक ड्रग, त्याच्यामध्ये मित्रांनो एम्पिसिलिन असेल, सिंथेटिक मध्ये ऍस्पिरिन असेल, नॅचरल मध्ये ॲट्रोपिन प्लांट पासून असेल, इन्सुलिन ॲनिमल पासून असेल, आयर्न मिनरल्स आहेत। आणि त्याच्यानंतर आहे मित्रांनो जे सोर्स ऑफ ड्रग आहे ते म्हणजे बायोटेक्नॉलॉजिकल। आता बायोटेक्नॉलॉजिकल म्हणजे नावातच आहे बायोटेक्नॉलॉजी, म्हणजे वेगवेगळ्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्या थ्रू पण ड्रग प्रोड्यूस केले जातात। त्याच्यामध्ये रिकॉम्बिनंट इन्सुलिन हा एक्झाम्पल इकडे दिलेला आहे। आता यानंतर मित्रांनो आपण सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट बघू, तो म्हणजे फार्माकोकायनेटिक
आणि मित्रांनो या फार्मॅकोकायनेटिक वर 100% चान्स बनतो की तुमची जी अपकमिंग DMER ची एक्झाम आहे तर या एक्झाम मध्ये मित्रांनो तुम्हाला फार्मॅकोकायनेटिक वरती एक क्वेश्चन 100% दिसण्याचे चान्सेस आहेत। तर मित्रांनो हे ज्या दोन डेफिनेशन आहेत खूप सारे स्टुडंट मी आता बघतोय तर या स्टुडंटला फार्मॅकोकायनेटिक मध्ये आणि फार्मॅकोडायनॅमिक मध्ये खूप कन्फ्युजन होतं। इकडे त्यांचं खूप प्रॉब्लेम होतो की सर तिथे जर ऑप्शन मध्ये फार्मॅकोकायनेटिक विचारलंय तर ते काय असेल किंवा फार्मॅकोडायनॅमिक मध्ये विचारलंय तर तिकडे ते फार्मॅकोकायनेटिक सिलेक्ट करतात। म्हणजे या दोन्ही टर्म्स मध्ये स्टुडंटचं खूप कन्फ्युजन असतं आणि मित्रांनो या दोन्ही टर्म वर क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस खूप बनतात। तर त्याच्यासाठी व्यवस्थित लक्ष द्या मी काय बोलतोय मी काय सांगतोय ते। फार्मॅकोकायनेटिक म्हणजे मित्रांनो सिंपल काय आहे व्हॉट द बॉडी डज टू ड्रग। आता मित्रांनो इथे दोन गोष्टी आहेत एक आहे ड्रग आणि एक आहे बॉडी। तर मित्रांनो फार्मॅकोकायनेटिक मध्ये जे स्टडी केलं जातं ते म्हणजे व्हॉट बॉडी डज टू ड्रग। म्हणजे समजा एखादा ड्रग आपल्या बॉडीमध्ये येतो तर आपली बॉडी त्या ड्रगला काय काय ऑफर करते म्हणजे त्या ड्रगला आपली बॉडी काय काय देते हे सगळं बॉडीचं असणार आहे। तर मित्रांनो आता एखादा ड्रग ज्यावेळेस बॉडीमध्ये जातो तर आपली बॉडी सगळ्यात पहिल्यांदा काय करते ऍब्सॉर्प्शन करते आणि ड्रग डिझाईन करताना पण फार्मॅकोकायनेटिक स्टडी केला जातो की या ड्रग जर बॉडीमध्ये हा ड्रग दिला तर हा ड्रग बॉडीमध्ये कसा ऍब्सॉर्ब होईल त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होईल आणि त्याचे ऍक्शन कसं दाखवेल हे सगळं स्टडी केलं जातं। तर मित्रांनो फार्मॅकोकायनेटिक मध्ये बॉडी काय करते ड्रगला रिस्पॉन्स देते की ड्रग बॉडीमध्ये आला तर तो काय काय बॉडी त्यासोबत करणार आहे। तर पहिलं मित्रांनो याच्यामध्ये काय केलं जातं पहिलं आहे ऍब्सॉर्प्शन। फार्मॅकोकायनेटिक मध्ये स्टडी केलं जातं ऍब्सॉर्प्शन। त्याच्यानंतर आहे मित्रांनो इकडे डिस्ट्रीब्युशन की सर्व टिश्यू पर्यंत ड्रग तो गेला पाहिजे। त्याच्यानंतर आहे मित्रांनो मेटाबॉलिझम ड्रगचं मेटाबॉलिझम लिव्हर मध्ये होतं माहितीये आणि त्यानंतर आहे मित्रांनो एक्सक्रीशन। पण मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट या चारही टर्म तर तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील की फार्मॅकोकायनेटिक मध्ये या चार गोष्टी स्टडी केल्या जातात। पण मित्रांनो तुम्हाला असा पण क्वेश्चन येऊ शकतो तर तिकडे व्हॉट इज मीन ऑफ फार्मॅकोकायनेटिक आणि मित्रांनो तिथे तुम्हाला हा ऑप्शन मध्ये दिसणार आहे। तर फार्मॅकोकायनेटिकचं मीनिंग जे होतं व्हॉट द बॉडी डज टू ड्रग म्हणजे बॉडी त्या ड्रग सोबत काय करणार आहे ते म्हणजे फार्मॅकोकायनेटिक। होप सो मित्रांनो ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल आणि याच्यामध्ये मित्रांनो चार इम्पॉर्टंट डेफिनेशन आहेत। पहिली डेफिनेशन आहे मित्रांनो ऍब्सॉर्प्शन। ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय मित्रांनो सिंपल बघा इट इज द मुवमेंट ऑफ ड्रग फ्रॉम साइट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन टू ब्लड सर्क्युलेशन। म्हणजे मित्रांनो ऍब्सॉर्प्शन मध्ये ज्यावेळेस आपण ड्रग ऍडमिनिस्टर्ड करतो किंवा ज्या काही रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनने ड्रग ऍडमिनिस्ट करतो पेशंटच्या बॉडीमध्ये त्या साइट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन पासून तो ब्लड सर्क्युलेशन मध्ये जाणं याला मित्रांनो ऍब्सॉर्प्शन म्हणतात। या प्रोसेसला ऍब्सॉर्प्शन म्हणलं जातं। Absorption is a process by which a drug passes from site of administration into systematic circulation। तर ज्यावेळेस साइट ऑफ ऍक्शन पासून ड्रग ब्लड मध्ये जाणार आहे तर त्या प्रोसेसला ऍब्सॉर्प्शन म्हणलं जातं। त्याच्यानंतर आहे मित्रांनो दुसरी टर्म फार्मॅकोकायनेटिक मध्ये ती म्हणजे ड्रग डिस्ट्रीब्युशन। डिस्ट्रीब्युशन इज अ प्रोसेस बाय विच अ ड्रग इज डिस्पर्स्ड थ्रू द फ्लुइड अँड टिश्यू ऑफ द बॉडी आफ्टर इट इंटर टू द सिस्टमॅटिक सर्क्युलेशन। तर मित्रांनो ज्यावेळेस हे ड्रग सिस्टमॅटिक सर्क्युलेशन मध्ये येतं त्याच्यानंतर त्याचं मित्रांनो थ्रू वाईड जे काही टिश्यूज आहेत जे काही फ्लुइड आहेत ते तिकडे सगळीकडे ड्रग काय होणार आहे सर्क्युलेशन थ्रू म्हणजे आपलं बॉडी मध्ये ब्लड जो आहे तो सगळीकडे जातो मित्रांनो सगळ्या टिश्यूज कडे जातो सगळ्या फ्लुइड कडे ब्लड थ्रू काय केलं जातं सर्क्युलेट केलं जातं आणि हा ड्रग डिस्ट्रीब्यूट होतो। तर हे डिस्ट्रीब्युशन जे आहे ना मित्रांनो ते पण मित्रांनो फार्मॅकोकायनेटिक मध्ये स्टडी केलं जातं। त्याच्यानंतर आहे मित्रांनो मेटाबॉलिझम। आता मेटाबॉलिझम काय आहे याला मित्रांनो मेटाबॉलिझमला बायो ट्रान्सफॉर्मेशन पण म्हणलं जातं। तर मित्रांनो हे मेनली लिव्हर मध्ये होतं आणि लिव्हर मध्ये काय होतं मेटाबॉलिझम होऊन कन्वर्ट होतात मेटाबोलाइट्स मध्ये। तर मित्रांनो इकडे वेगवेगळ्या रिएक्शन आहेत इकडे मेटाबॉलिझम कसं होतं ते पण आहे। पण जनरल फार्माकोलॉजी मध्ये तुम्हाला एवढी डेफिनेशन करावी लागेल।
त्याच्यानंतर आहे मित्रांनो फोर्थ टर्म म्हणजे एक्सक्रिशन. आता एक्सक्रिशन नावातच आहे, एक्सक्रीट करणं, बाहेर फेकून देणं. तर मित्रांनो जर ड्रगचं काम झालं तर त्याचं बॉडीमध्ये तो राहून काही अर्थ आहे का? अननेसरी. समजा एखादा व्यक्ती आहे आणि त्याला सपोज एखादं काम करायचंय, फक्त एकच काम करायचंय आणि त्या व्यक्तीने तो काम केलं तर आपण त्याला नोकरीवर तसंच ठेवू का? आपलं एकच काम होतं, त्या व्यक्तीने तो काम करून कंप्लीट केलं, त्याच्यानंतर त्या व्यक्तीला आपण ठेवणार का? नाही ठेवणार. बाबा जा, माझं काम संपलंय, तू इथे नको थांबू, असंच म्हणणार ना. तर बॉडीमध्ये ज्यावेळेस ड्रग एंटर होतो त्या ड्रगचं पण काम असतं स्पेसिफिक, की त्या डिसीजला क्युअर करायचंय. तर मित्रांनो त्या डिसीजला क्युअर केल्याच्या नंतर त्या ड्रगचं बॉडीमध्ये असून काही उपयोग आहे का? तर तो ड्रग मित्रांनो एक्सक्रीट पण झाला पाहिजे. तर हे फार्मॅकोकायनेटिक मध्ये स्टडी केलं जातं आणि हे बॉडीचं रिस्पॉन्स आहे. आपण जे पण ह्या 4 टर्म डिस्कस करतोय, बॉडी डज टू ड्रग, म्हणजे बॉडी काय करणार आहे, त्या ड्रगला एवढ्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करणार आहे आणि या गोष्टी ज्यामध्ये स्टडी केल्या जातात त्याला फार्मॅकोकायनेटिक म्हणलं जातं. रिमूव्हल ऑफ अनचेंज्ड ड्रग, इट्स मेटाबोलाइट मेनली वाया किडनी, युरिन, बाईल, स्वेट लंग्स. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी जे इम्पॉर्टंट टर्म आहे ती म्हणजे आपलं फार्मॅकोडायनॅमिक. तर मित्रांनो यावरती पण क्वेश्चन तुम्हाला येण्याचे चान्सेस बनतात. तर इकडे बघा, व्हॉट द ड्रग डज टू बॉडी. तर आपण फार्मॅकोकायनेटिक मध्ये बघितलं होतं बॉडी डज टू ड्रग. आता इकडे आपल्याला बघायचंय व्हॉट द ड्रग डज टू बॉडी, म्हणजे ड्रग बॉडीला कोणत्या कोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करतो. आता आपण आधीच्या टर्म मध्ये बघितलं की बॉडी काय करते, ड्रगला ऍब्सॉर्ब करते, ड्रगला डिस्ट्रीब्यूट करते, ड्रगचं मेटाबॉलिझम करते, ड्रगचं एक्सक्रिशन करते. फार्मॅकोकायनेटिक झालं. आता फार्मॅकोडायनॅमिक मध्ये काय स्टडी केलं जातं की ड्रग बॉडीला काय प्रोव्हाइड करतो. म्हणजे समजा बॉडीमध्ये एखादा डिसीज आहे तर तो क्युअर कोण करणार आहे? ड्रगच करणार आहे. आता ते क्युअर करण्यासाठी ड्रगला काय करावं लागेल? रिसेप्टरला बाइंड करावं लागेल. असं तर नाहीये ना की ड्रग घेतला तर तो जाऊन तिथे सगळं क्युअर करेल. आपण ज्यावेळेस ड्रग डिझाईन करतो तर त्यावेळेस त्याचं फार्मॅकोडायनॅमिक पण स्टडी करतो की त्या कोणत्या रिसेप्टरला तो बाइंड होईल, कोणत्या डिसीज साठी आपण देतो, या सगळ्या गोष्टी आपण स्टडी करणार. समजा एखादा ड्रग आहे तर त्या ड्रगच्या साइट ऑफ ऍक्शन वरती जे रिसेप्टर आहेत, पर्टिक्युलर ड्रगचे पर्टिक्युलर रिसेप्टर असतात, त्यावरती ते ऍक्ट होऊन त्या डिसीजला क्युअर करतात. ठीक आहे. तर हे जे मोड ऑफ ऍक्शन असते, स्टडी ऑफ डिटेल मेकॅनिझम ऑफ ऍक्शन बाय विच ड्रग प्रोड्यूस दिअर फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट. म्हणजे फार्मॅकोडायनॅमिक मध्ये काय स्टडी केलं जातं, ड्रग बॉडीमध्ये गेल्याच्या नंतर कोणत्या कोणत्या गोष्टी अशा करतो ज्या थ्रू काय होईल, फार्माकोलॉजिकल इफेक्ट भेटेल. म्हणजेच तो डिसीज क्युअर करण्यासाठी तो ड्रग काय करणार आहे आणि ते कसं करतं. असं तर नाही की ड्रग घेतला तर ते ऑटोमॅटिक क्युअर होईल, असं नाहीये. ते फार्माकोलॉजिकल एक सिस्टीम असते ज्या थ्रू काय करणार, ड्रग जाणार तिकडे रिसेप्टरला बाइंड करणार, त्याचा ऍब्सॉर्प्शन थ्रू, ते सगळ्या गोष्टी झाल्या. तर हे जे मोड ऑफ ऍक्शन आहे किंवा डिक्रीज करेल, इन्क्रीज करेल, ब्लॉक करेल, अशा सगळ्या गोष्टी स्टडी केल्या जातात मित्रांनो फार्मॅकोडायनॅमिक मध्ये. आणि इथे सिंपल हे लक्षात ठेवा, व्हॉट द ड्रग डज टू बॉडी. तर मित्रांनो इथे ज्यावेळेस आपण मोड ऑफ ऍक्शन स्टडी करतो तर त्यावेळेस या 4 गोष्टी पण स्टडी करणं खूप गरजेचे आहेत. स्टडी मोड ऑफ ऍक्शन, त्यामध्ये रिसेप्टर बाइंडिंग. आता रिसेप्टरला कसं बाइंड होतं, रिसेप्टरचं अगोनिस्ट असेल, अँटागोनिस्ट असेल, या गोष्टी स्टडी करणं इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर मित्रांनो डोस रिस्पॉन्स रिलेशनशिप पण स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर थेरॅपेटिक अँड टॉक्सिक इफेक्ट, त्यानंतर पोटेन्सी आणि इफिकसी. तर फार्मॅकोडायनॅमिक्स मध्ये या 4 गोष्टी स्टडी करणं इम्पॉर्टंट आहेत. आणि डीएमआरच्या एक्झाम मध्ये या 4 गोष्टीवर पण क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर मित्रांनो आपण एक एक टर्म बघू की हे काय आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो पहिलं बघा पोटेन्सी आहे आणि त्याच्यानंतर इफिकसी आहे. तर मित्रांनो हे पोटेन्सी काय असतं, द मोर पोटेंट ड्रग प्रोड्यूस द सेम इफेक्ट ऍट अ लोअर डोस दॅन द लेस पोटेंट ड्रग. तर मित्रांनो इथे बघा पोटेन्सी इज रिलेटेड टू डोस. तर मित्रांनो पोटेन्सी जी आहे ना हे कॅल्क्युलेट करतं डोस वाईज. समजा आता इथे एक मी एक्झाम्पल दिलाय, इफ ड्रग ए प्रोड्यूस पेन रिलीफ ऍट 5 mg
and drug B need 15 mg for same effect. तर ड्रग A is more potent. आता मित्रांनो या एक्झाम्पल मध्ये मी काय मेन्शन केलेलं आहे की ड्रग ए जो आहे तो काय करतो 5 mg मध्ये त्या डिसीजला क्युअर करतोय आणि त्या डिसीजला क्युअर करण्यासाठी ड्रग बी ला जे mg लागतोय डोस तो 50 लागतोय. आता या कंडिशन मध्ये मोर पोटंट ड्रग कोणता असेल तर मित्रांनो मोर पोटंट जो ड्रग असणार आहे तो ड्रग ए असेल. का ए असेल कारण तो कमी mg मध्ये जास्त इफेक्ट देतोय. तर पोटेन्सी जे कॅल्क्युलेट केली जाते ना ते डोस वरून कॅल्क्युलेट केली जाते किंवा ही जे टर्म आहे ती डोस रिलेटेड आहे की किती डोसला तो ड्रग किती इफेक्ट आपल्याला प्रोड्यूस करून देतोय. तर मित्रांनो ज्या ड्रगचं डोस कमी लागेल इफेक्ट प्रोड्यूस करण्यासाठी तो ड्रग काय असेल मोर पोटंट असेल. तर इथे तुम्हाला असा एक्झाम्पल वर पण क्वेश्चन विचारलं तर तुम्हाला इकडे आन्सर देता आलं पाहिजे. आता ही इफिकसी आहे. इफिकसी काय आहे तर मित्रांनो इफिकसी जी असते ना ते इफेक्ट रिलेटेड आहे की तो ड्रग किती इफेक्टिव्ह आहे. इथे पोटेन्सी जे आहे ते डोस रिलेटेड असतं आणि इफिकसी जी आहे ना ते इफेक्ट रिलेटेड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी फार्माकोडायनामिक मध्ये जी टर्म येते ती म्हणजे थेरापेटिक आणि टॉक्सिक इफेक्ट. तर मित्रांनो कोणता पण ड्रग असेल असं तर नाहीये की तो सगळं बेनिफिटच दाखवतो बॉडीमध्ये. समजा तुम्ही ड्रग एखादा कंझ्युम करताय तर तो फक्त तुमचे जे डिसीज आहे तोच क्युअर करतो का तो तर क्युअर करणारच पण मित्रांनो त्यासोबत तो साईड इफेक्ट पण दाखवतोय. आता तुम्ही ज्यावेळेस कोलॉजी स्टडी केला असेल कोलॉजी तुम्ही शिकला असताल तर त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही एक्झाम मध्ये कोणताही ड्रग आला तर साईड इफेक्ट तिथे लिहित होतात. हा तुम्ही सगळे सेम लिहिताय तो विषय वेगळा पण तुम्हाला तिकडे साईड इफेक्ट लिहिण्यासाठी तुम्ही ज्यावेळेस लिहिता असा एक पण ड्रग नाही भेटणार ज्याचा साईड इफेक्ट नाहीये. सगळ्या ड्रगचे साईड इफेक्ट असतात फक्त ते ड्रग जो तो हार्म आणि बेनिफिटचा रेशो करून डिझाईन केलेला असतो की किती बेनिफिशियल आहे आणि किती हार्मफुल आहे. तर मित्रांनो यासाठी काय केलं जातं कोणत्या पण ड्रगचा थेरापेटिक इंडेक्स कॅल्क्युलेट केला जातो म्हणजे त्याचा टॉक्सिक इफेक्ट आणि थेरापेटिक इफेक्ट कॅल्क्युलेट केला जातो. थेरापेटिक इफेक्ट इज रिलेटेड टू द ड्रग मेकॅनिझम ऑफ ऍक्शन अँड इज आयडियली स्पेसिफाईड टू द डिसीज ऑर कंडिशन बिंग ट्रीटेड. त्याच्यानंतर आहे मित्रांनो इकडे बघा these are harmful unwanted effect that occurs when a drug is given in excess or when interact undesirably with the body. तर मित्रांनो थेरापेटिक आणि टॉक्सिक इफेक्ट म्हणजे थेरापेटिक इफेक्ट म्हणजे तो क्युअर करणं आणि टॉक्सिक इफेक्ट म्हणजे त्याचे ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन्स. त्याच्यानंतर आहे मित्रांनो इकडे थेरापेटिक इंडेक्स मी खाली दिलेलं आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर फार्माकोडायनामिक्स मध्ये स्टडी केलं जातं मित्रांनो रिसेप्टार बाइंडिंग. तर मित्रांनो रिसेप्टार बाइंडिंग मध्ये दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत की ड्रग जो आहे तो रिसेप्टारला बाइंड करणार पण इकडे दोन इम्पॉर्टंट टर्म आहेत एक आहे अगोनिस्ट आणि दुसरी टर्म आहे मित्रांनो अँटागोनिस्ट. तर मित्रांनो ज्यावेळेस अगोनिस्टची डेफिनेशन विचारतात तिथे तुम्हाला कन्फ्युजन होतं तर इकडे थोडंसं लक्ष द्या आपण हे व्यवस्थित क्लिअर करू. Receptor binding is a process by which drug attach to the specific receptor site on or with a cell to produce their effect. तर मित्रांनो काय होतं रिसेप्टर बाइंडिंग मध्ये ही एक प्रोसेस आहे ज्यामध्ये ड्रग काय करतो रिसेप्टर साइटला बाइंड करतो आणि त्याच्यानंतर त्याचा जो इफेक्ट आहे ज्या डिसीज साठी आपण घेतलाय तर तो डिसीज तो क्युअर करतो. ही पहिली गोष्ट. आणि मित्रांनो कोणता पण ड्रग असेल ना तर त्या ड्रग साठी ना रिसेप्टर ज्या रिसेप्टर थ्रू तो डिसीज क्युअर केला जातो किंवा करणार असतो आपण तर त्यानुसार ड्रग तिकडे डिझाईन केला जातो. समजा सिडेटिव्ह ड्रग आहे तर तिथे त्या रिसेप्टरला कंट्रोल करणाराच ड्रग पाहिजे. अननेसेसरी कुठला दिला तर तो तिथे इफेक्ट दाखवेल का नाही दाखवणार. तर त्याच्यासाठी पर्टिक्युलर ड्रगचा पर्टिक्युलर रिसेप्टर असतो आणि त्या पर्टिक्युलर डिसीजला तो क्युअर करतो आणि त्याचबरोबर साईड इफेक्ट पण दाखवू शकतो तो ड्रग. आता रिसेप्टर बाइंडिंग मध्ये पहिली जी टर्म आहे ती अगोनिस्ट. अगोनिस्ट काय असतो अगोनिस्ट मित्रांनो एकदम सिंपल आहे. अगोनिस्ट इज अ ड्रग विच कंबाइन विथ स्पेसिफिक रिसेप्टर ऍक्टिवेट अँड इनिशिएट रिस्पॉन्स. तो काय करतो रिसेप्टर जवळ जातो म्हणजे अगोनिस्ट काय करणार रिसेप्टर जवळ जाणार
याला ऍक्टिव्हेट करणार आणि तिचं फार्माकोलॉजिकल ऍक्शन प्रोड्यूस करणार. इथे मित्रांनो तुम्हाला अगोनिस्ट समजायचं असेल, हे सगळ्यात सिंपल आहे. काय करणार, अगोनिस्ट जाणार रिसेप्टरला ऍक्टिव्हेट करणार, ऍक्टिव्हेट केल्याच्या नंतर त्या पर्टिक्युलर रिसेप्टरचा रिस्पॉन्स आपल्याला तिकडे भेटणार आहे. आता मित्रांनो खाली मी एक एक्झाम्पल दिलाय, कोलर्जेनिक ड्रग आहे, तो काय करणार, ऍक्टिव्हेट करणार कुणाला, कोलिनो रिसेप्टरला. कोलर्जेनिक ड्रगचे जे रिसेप्टर असतात त्यांना कोलिनो रिसेप्टर म्हणलं जातं. तो ऍक्टिव्हेट करणार आणि त्याचं जे रिस्पॉन्स असणार आहे कोलर्जेनिक ड्रगचा, तो रिस्पॉन्स प्रोड्यूस करणार. त्याच्यानंतर ऍसिटिल कोलिन एक्झाम्पल आहे ड्रगचं, तिथे बघा ऍक्टिव्हेट मस्कॅरिन आणि निकोटिनिक रिसेप्टर. तर ऍसिटिल कोलिन काय करतो, ऍक्टिव्हेट करतं मस्कॅरिन आणि निकोटिनिक रिस्पॉन्सला आणि तिकडे त्याचं काय जो काही फार्माकोलॉजिकल इफेक्ट आहे तो प्रोड्यूस करणार. हे झालं सिंपल अगोनिस्टचं. आता मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन 100% जो येतो तो आहे अँटागोनिस्ट, की सर हे अँटागोनिस्ट काय हे तुमचं क्वेश्चन असेल. ठीक आहे, तर अँटागोनिस्ट जे असतो मित्रांनो, तर तो इनऍक्टिव्ह असतो, म्हणजे तो काय करतो, काही इफेक्ट प्रोड्यूस करत नाही. तो काय करणार, ए अँटागोनिस्ट इज अ ड्रग विच बाइंड टू द रिसेप्टर बट डज नॉट ऍक्टिव्हेट इट. तो काय करणार मित्रांनो, आता समजा इथे समजा ही रिसेप्टरची साइट आहे, हा एक रिसेप्टर आहे. ठीक आहे, तर ज्यावेळेस अँटागोनिस्ट येतो तर हे रिसेप्टर जो आहे इथे जे साइट आहे याला ब्लॉक करून टाकतो आणि इकडे जो समोर रिस्पॉन्स भेटणार आहे तर तो ऍक्टिव्हेट करत नाही. सॉरी थोडं कन्फ्युजन होतं इकडे. तर अँटागोनिस्ट जो आहे ना मित्रांनो, तो काय करतो, रिसेप्टरला ऍक्टिव्हेट नाहीत करत, तो काय करतो, रिसेप्टरची साइट आहे त्याला बाइंड करतो आणि अगोनिस्ट जो येणार आहे तर त्याची ऍक्टिव्हिटी स्टॉप करतो. म्हणजे समजा या रिसेप्टरला जर इकडे एक बाइंडिंग साठी साइट असेल तर अँटागोनिस्ट इथे बाइंड करणार आहे, याला ऍक्टिव्हेट करणार नाही, फार्माकोलॉजिकल इफेक्ट नाही भेटणार. पण आपला अगोनिस्ट जो इफेक्ट दाखवणार आहे त्या रिसेप्टरला बाइंड करून जे रिस्पॉन्स दाखवणार आहे त्याला इथे जागाच नाही भेटणार, त्याला रिस्पॉन्स करायला जागाच नाही भेटत. तर मित्रांनो इथे जे मी दिलेलं आहे ना, हे इथे तुम्ही बघा, इथे अँटागोनिस्ट काय करणार, रिसेप्टरला बाइंड करणार, डज नॉट प्रोड्यूस रिस्पॉन्स. तर मित्रांनो ते जे रिसेप्टर आहेत ते जर सगळे ब्लॉक झाले तर तिथे जो आपला ड्रग आहे जो अगोनिस्ट म्हणून येणार आहे त्याला रिसेप्टर भेटणारच नाही. रिसेप्टर भेटणार नाही तर तिकडे रिस्पॉन्स दाखवेल का, रिस्पॉन्स दाखवणारच नाही. इथे मित्रांनो मी हे लिहिलेलं आहे, इथे बघा, अगोनिस्ट रिसेप्टर नॉट अवेलेबल. तर रिसेप्टर अवेलेबल नाहीये तर रिस्पॉन्स दाखवणार नाहीये. आणि अँटागोनिस्ट काय करणार आहे, अँटागोनिस्ट इज अ ड्रग विच बाइंड टू द रिसेप्टर बट डज नॉट ऍक्टिव्हेट इट. तो फक्त बाइंड होऊनच तिथे थांबणार आणि अगोनिस्टला तिकडे साइट नाही देणार, जेणेकरून फार्माकोलॉजिकल इफेक्ट भेटणार आहे का अगोनिस्टचं, नाही भेटणार. आता इथे मित्रांनो खाली मी एक्झाम्पल पण तुमच्यासाठी दिलेलं आहे, ऍट्रोपिन अँटागोनाइज ऍसिटिल कोलिन. आता हे ऍट्रोपिन आणि ऍसिटिल कोलिन हे काय करतात, मस्कॅरिनिक रिसेप्टरला ऍक्ट करतात दोन्ही पण. आता इकडे जर समजा ऍट्रोपिनने मस्कॅरिनिक रिसेप्टरला बाइंड करून बसला तर इकडे ऍसिटिल कोलिनला साइड भेटेल का, बाइंड होण्यासाठी भेटणारच नाही. ऍसिटिल कोलिन रिस्पॉन्स प्रोड्यूस करेल का, करणारच नाही. तर त्याच्यासाठी अँटागोनिस्ट काय होतं मित्रांनो, हे असा सबस्टन्स असतो, तो काय करतो, बाइंड करून बसतो, तिकडे जागाच देत नाही, तिथे जागा ऑक्युपाय करून बसतो तिकडे आणि अगोनिस्टला जागा नाही देत. तर ही इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे जी DMERच्या एक्झाम साठी तुम्हाला येऊ शकते. त्यानंतर आहे मित्रांनो डोस रिस्पॉन्स रिलेशनशिप. तर मित्रांनो ही पण टर्म खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो डोस रिस्पॉन्स कर्व, ही पण इम्पॉर्टंट आहे. थेरापेटिक इंडेक्स इम्पॉर्टंट आहे. आणि मित्रांनो ही जे नोट्स आहे ही प्रिपेअर केलेली आहे आपण स्वतः आपल्या RD फार्मा युट्यूब चॅनल थ्रू. आणि मित्रांनो अशा जे काही सर्व आपला सिलेबस आहे TCS पॅटर्नचा, जो काही टेक्निकल सिलेबस आहे, टेक्निकल मीन्स मित्रांनो फार्माचा सिलेबस आहे, या फार्माच्या सर्व सिलेबस वरती आपल्याला मी प्रिपेअर केलेले, RD फार्माने प्रिपेअर केलेले सर्व नोट्स अवेलेबल आहेत. आणि हे सगळ्या जे नोट्स असणार आहेत मित्रांनो हे पॉइंट टू पॉइंट व्यवस्थित असणार आहेत, बिनकामाच्या गोष्टी इकडे नसणार आहेत. टेक्निकलचे जे 40 क्वेश्चन आहेत
ह्या 40 क्वेश्चनलाच प्लॅनिंग करून सगळ्या नोट्स बनवलेल्या आहेत आणि या सगळ्या नोट्स मित्रांनो तुम्हाला 799 मध्ये अवेलेबल आहेत आणि याबरोबर फक्त नोट्सच नाहीत, नोट्स तर भेटणार, त्याबरोबर तुम्हाला इकडे भेटणार आहेत मित्रांनो सर्व IMP MCQ क्वेश्चन. समजा आता मी ही जनरल फार्माकोलॉजी तुम्हाला ही नोट्स प्रोव्हाइड केली, आता या जनरल फार्माकोलॉजीवर जे इम्पॉर्टंट क्वेश्चन असतात तर त्या क्वेश्चनची PDF तुम्हाला भेटेल. जे काही क्वेश्चन समजा 10 बनतील 20 बनतील ती पण PDF भेटणार आहे. प्लस मित्रांनो तुमची सॅटर्डेला त्या क्वेश्चन वरती एक टेस्ट होईल, एक 20 क्वेश्चनची. एव्हरी सॅटर्डे जर तुम्ही मटेरियल घेतला तर 20 क्वेश्चनची एक टेस्ट तुम्हाला होणार आहे आणि त्याचबरोबर एक्झाम जवळ आली तर 4 इम्पॉर्टंट टेस्ट तिकडे होईल 40-40 मार्कच्या आणि त्या सगळ्या एक्झाम मध्ये येण्यासारख्याच क्वेश्चनच्या असतील आणि प्लस तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर किंवा नॉन टेक्निकलची हेल्प करता येईल ते पण याच्यामध्ये प्रोव्हाइड होणार आहे. तर या सगळ्या गोष्टीचं बेनिफिट घ्यायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे कुठे कॉन्टॅक्ट करायचंय, RD फार्माच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती. मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण MCQ क्वेश्चन कव्हर करू शकलो नाही, व्हिडिओ ऑलरेडी 26 मिनिटचा झालाय, त्याच्यासाठी इथेच थांबतो आणि ट्राय करतो की मित्रांनो YouTube वरती खूप सारं फ्री कंटेंट तुम्हाला DMER एक्झाम साठी अवेलेबल होईल जेणेकरून तुमचं प्रिपरेशन व्यवस्थित होणार आहे. त्याच्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या RD फार्मा YouTube चॅनलवर जेवढे पण व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये कुठेही एडिटिंग तुम्हाला दिसणार नाही, अननेसेसरी गोष्टी नसतात. एकदा मी स्टार्ट केला व्हिडिओ तर शेवटपर्यंत तो रेकॉर्ड असतो, मध्ये कट फिट आपलं कुठेच नसतं, आपलं विदाउट फिल्टर मटेरियल सगळं प्रोव्हाइड केलं जातं. त्याच्यासाठी YouTubeला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा आणि तुम्हाला फ्री मध्ये अपडेट वगैरे पाहिजे असेल टेलिग्राम चॅनलची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये, ती पण जॉईन करा. थँक्यू.